पाश्चिमात्य देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण देशभरामध्ये गॅस वितरण सेवा अजूनही विस्कळीत झालेली पाहायला मिळते। सरकारकडून खरं तर ऑनलाईन पद्धतीनं घरगुती गॅस जो आहे तो पोच करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आता सरकार जे आहे तर घरगुती गॅस सिलेंडर जे आहे जे 14.2 किलोचं मिळत होतं ते सिलेंडर आता 8 ते 10 किलो बनवण्याचा विचार करते। आपण पाहतो की गॅस सिलेंडरमध्ये आता सिलेंडर जे आहे ते आता 14.2 ऐवजी 8 ते 10 किलोच खरं तर एवढे येताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। मात्र याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना सहन करावा लागू शकतो। याच खरं तर गॅस सिलेंडरसाठीची आधीची जी किंमत आकारली जायची तेवढीच किंमत जी आहे ती आकारली जाईल असं सुद्धा सांगितलं जाते। मात्र अजूनपर्यंत तरी गॅस एजन्सीकडून आपण पाहतोय की 8 ते 10 किलोच्या गॅस सिलेंडरचा सप्लाय जो आहे तो अजूनपर्यंत पोहोचलेला नाहीये। सध्या तरी आपल्याला 14.2 किलोच्या टाक्या ज्या आहेत आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅस सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली होती। मात्र आता ऑनलाईन पद्धतीनेच घरगुती गॅस जो आहे तो देण्याचा प्रयत्न गॅस एजन्सीकडून केला जातोय। मात्र आता सरकारकडूनच खरं तर जे 14.2 किलोचं सिलेंडर होतं ते आता 8 ते 10 किलो बनवण्याचा विचार केला जातोय। संपूर्ण देशभरामध्ये एलपीजीची सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। जास्तीत जास्त दिवस गॅस पुरवठा राहावा यासाठी खरं तर हा सरकारचा प्रयत्न दिसतोय। मात्र आता 14.2 किलोच्या टाक्यांऐवजी 8 ते 10 किलोची टाकी जी आहे येत्या काही दिवसांमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळू शकते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।